नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके हा उपोषणाला बसला आहे। सोमवारी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे जंतर मंतरवर अभिजित दिपकेला भेटायला गेले। यावेळी त्यांनी आंदोलक तरुणांच्या पाठीशी ठाकरे गट असल्याचं जाहीर केलंय। फक्त राजीनामा नको तर व्यवस्थाच बदलली पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज दिले। उद्धव ठाकरे मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचले। त्यानंतर जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी दिपकेंच्या सगळ्या टीमचं कौतुक केलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित तरुणांशी संवाद साधलाय। मी इथं आलो, माझ्याकडे शब्द नाही, युवा शक्तीला नमन करण्यासाठी इथं आलो आहे। आमचा राजकीय संघर्ष हा रोजचा आहे। कधी वाटतं आम्ही कुणासाठी लढतोय, कारण अभिजितने चिंगारी पेटवली आहे, ही आता विझणार नाही। आम्हाला इथे येण्याची कोणती गरज नाही असं वाटत होतं, पण स्वातंत्र्यानंतर असं सरकार हे आपल्या भविष्यावर लाठीचार्ज केलाय। देशाच्या भविष्यावर सरकारने लाठीचार्ज केला आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध केलाय। अभिजितने ही चिंगारी पेटवली आहे। सोनम वांगचूक हे नंतर आहे, पण ज्यांनी तुम्हाला कॉकरोच म्हटलं त्यांच्यामुळे बनला आहे। हा देश कॉकरोच पासून नाही बनला। स्वातंत्र्याचा लढा दिला तो तरुण क्रांतिकारांनी दिला होता। तुम्हाला कोणी दहशतवादी म्हणत असेल तर दहशतवादी कोण म्हणतं हे सगळ्यांना माहीत आहे। ज्या पोलिसांनी तुमच्यावर हल्ला केला हे धक्कादायक आणि संतापजनक आहे, पण तुमच्या हातात फोन आहे। काही गुंडे हे दंडे चालवत आहेत। अभिजितने फोटो शेअर केलाय, हे सगळे वॉन्टेड आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तुम्ही आज खुर्चीवर बसलेले आहात, उद्या हे तरुण खुर्चीवर बसेल तेव्हा पाहून घेऊ। येणारा काळ हा तुमचा आहे, मग त्यांना बघून घेऊ। अभिजित हा अमेरिकेत होता, तो इथं आला आणि लढा देत आहे। त्याला गरज नव्हती तरी तो लढा देत आहे। इतक्या सगळ्या मुलांनी आत्महत्या केली। जरा याद करो कुर्बानी, हे मुलं देशासाठी लढले। निवडणुकीसाठी 2-3 वर्ष आहे, आपल्याकडे खूप वेळ आहे। आता आपली लढाई सुरू झाली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, पूर्ण व्यवस्था बदलणं गरजेचं आहे। ही व्यवस्था जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत काही होणार नाही। देशामध्ये या आंदोलनाचा वणवा पेटला पाहिजे। महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे। एका महाराष्ट्राचा तरुण तुमचं नेतृत्व करत आहे असंही यावेळी ते म्हणाले आहेत।